नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू असून पाहू शकता गडचिरोली जिल्ह्यासाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन 2024-25 साठी नगर परिषद नगरपंचायत कुरखेडा एक पद आहे. भामरागडसाठीची 2 पदे, धामोरासाठी 1 पद, आरमोरीसाठी 5 पदे आहेत, सिरोच्या 2 पदे, चामोर्शीसाठी 1 पद आहे, एटापल्लीसाठी 1 पद, गडचिरोलीसाठी 1 पद. या नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदांसाठी अनुक्रमे 7,500 प्रतिमाह असे एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी आणि शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अटी आणि शर्ती पाहू शकता. शैक्षणिक पात्रता आहे. किमान अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता 12वीची गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येतील. त्यापेक्षा उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची व गुणपत्रिकांची सत्यप्रती सादर कराव्यात. वास्तव्याची अट पाहू शकता. उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला आहे तसेच ज्या शहरातील रहिवाशी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे. यासाठी पाहू शकता रहिवाशी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज जसे आधार कार्ड, त्याचबरोबर इथे पाहू शकता आधार कार्ड आहे, मतदान ओळखपत्र इत्यादी जोडणे आवश्यक आहे. वयाची अट पाहू शकता. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा आहे किमान कमीत कमी 18 वर्ष व कमाल मर्यादा आहे जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणार आहे. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत राहील. त्याकरता शाळा सोडल्याचा दाखला किमान 10वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील. उमेदवारांचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिद्धच्या दिनांकास गणण्यात येईल. लहान कुटुंब पाहू शकता. लहान कुटुंब वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील. उमेदवारास 2 पेक्षा जास्त पाहू शकता जास्त हयात अपत्ये दत्तक असलेल्या अपत्यांसह नसावेत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहील. अन्यथा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. रिक्त पदांचा तपशील दर्शवणाऱ्या तक्ता अ मधील सर्व मदतनीस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तथापि अशा उमेदवाराने इयत्ता 10वी अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार विधवा असल्यास नगर परिषद आहे नगरपंचायत यांच्याकडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. पुनर्विवाह न केल्याबाबत 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणा प्रमाणपत्र सुद्धा जोडणे आवश्यक राहील. उमेदवार अनाथ असल्यास संबंधित प्रमाणपत्र विभागीय उपायुक्त महिला बालविकास विभाग यांचे अनाथ प्रमाणपत्र जोडणे सुद्धा आवश्यक असेल. त्याचबरोबर अनुभव पाहू शकता. मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरवण्यात येईल. एका उमेदवाराचे एकत्र अर्ज पाहू शकता सादर करावा. उमेदवाराने एकापेक्षा जास्त केंद्रांच्या पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबतचा उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. अर्जासोबत पाहू शकता काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. अर्जासोबत जन्मदाखलेचा पुरावा आहे, जन्मतारखेचा पुरावा, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, स्वतःच्या नावे, विधवा अटी व शर्ती 6 नुसार दाखला, अनाथ महिला असल्याचा दाखला इत्यादीबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेले प्रती जोडणे आवश्यक आहे. जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास त्याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 21 फेब्रुवारी 2025 नुसार कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्वीकारले जाणार नाही. यामध्ये पाहू शकता शहराचे नाव व पदाचे नाव नमूद केलेले नसणे
अर्ज अपूर्ण भरणे असणे, त्याचबरोबर खाडाखोड असणे, उमेदवाराचे विविध ठिकाणी स्वाक्षरी नसणे, तसेच अर्जाच्या सोबत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणे असे अर्ज बाद केले जातील. निवड आणि कार्यपद्धतीनुसार डिटेलमध्ये माहिती, विस्तारित माहिती देण्यात आली आहे. ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर मानधन जे आहे प्रतिमा 7,500 इतकं असणार आहे. उमेदवारांची निवड पद्धतीमध्ये प्रतीक्षा यादी सुद्धा जारी केली जाईल. जास्त जर उमेदवार असेल तर अशा ठिकाणी प्रतीक्षा यादी सुद्धा लावली जाईल. या पद्धतीने भरती प्रक्रिया वेळापत्रक पाहू शकता. गडचिरोली जिल्ह्यासाठीचं प्रकल्प स्तरावर अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आहे दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आहे दिनांक 3 मार्च 2025 पर्यंत. आक्षेप तक्रारी अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे दिनांक 7 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 पर्यंत. अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे दिनांक 18 मार्च 2025 पर्यंत. अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली शासकीय संकुल परिसर, बॅरेक नंबर 1, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली. तर यानुसार पाहू शकता यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांच्या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती 2025 साठीची जाहीर सूचना आहे. यानुसार रिक्त पदे कोणकोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती विस्तारित पद्धतीने देण्यात आली आहे. ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने तुमचा जो अर्ज आहे हा सबमिट केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. जाहिरात तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पद्धतीने शैक्षणिक अर्हता, त्याचबरोबर महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रियेसाठी गडचिरोली जिल्ह्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आहेत या लवकरच जाहीर केल्या जातील. आणि या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.